देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. देवाला कळलं आणि मग देवानं उत्तर दिलं, हे ज्ञान कैसे निजानावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. आणि मग उत्तरादाखल 4थ्या अध्यायातला 39 क्रमांकाचा श्लोक देवानं सांगितला, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः. ऐका, जगाच्या पाठीवर पवित्र गोष्ट ज्ञान आहे आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर श्रद्धा पाहिजे. मग श्रद्धा कुठं पाहिजे? तनुमनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे, किंवा तुमच्या सगळ्यांच्या पाठ असलेली प्रसिद्ध ओवी, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आती आणावे तरी. मला इथं आणायचं होतं तुम्हाला. संताया भजावे साधूचे संगती तरुणोपाय, संताया भजावे सर्वस्वेसी. विठाल. ऐका महाराज, ही वारी कशासाठी आहे? संसार श्रांतांना, संसार तापानं तप्त झालेल्या जीवांना वर्षाकाठी एकदा 6-7 दिवसाचा शांतीचा ओलावा शिडकावा मिळावा म्हणून हे सगळे संसार श्रांत विश्रांती घेण्याकरता या विश्रांती पथावर म्हणजे ज्ञानोबरायाच्या भेटीसाठी येतात. एक गोड वाक्य सांगून जातो महाराज, जगाची विश्रांती पंढरपूरला आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. सगळ्या संतांनी त्याला माहेर म्हटले. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या किंवा भेटेन माहेरा आपुल. माहेर म्हणजे सासूरवासिनी लेकीचं विश्रांतीचं ठिकाण असतं. महिला मंडळ खरं आहे का खोटं आहे? सासरी तुम्ही 10 वाजता उठलं तर जमल का सकाळी? सासू म्हणेल तुझ्या बापानं हेच शिकवलंय का, तुझ्या आईनं हेच शिकवलंय का? आणि माहेरामध्ये 5 वाजता उठायची काही गरज आहे का? नाही म्हणलं लईच काम पडले पहाटे 5लाच. माहेरात दिवसभर लोळत राहिली तरी काय? खरं सांगू का, दिवसभर लोळत राहिली तरी काय म्हणण्यापेक्षा दिवसभर लोळायला मिळावं म्हणूनच माहेरला जायचं असतं. सासूरवासिनीला माहेरात 2च कामं, गिळायचं आणि लोळायचं. 3दा गिळायचं आणि दिवसभर लोळायचं. तिथं कोणी तिला उठवणार नाही, कारण विश्रांती येते. मग आमच्या संतांना ती विश्रांती वाटते. ऐका आता, मला पुढचा गोडवा सांगायचा महाराज. जगाची विश्रांती पंढरपुरात आहे, पण पंढरपूरवाल्याची विश्रांती आळंदीत आहे. जगाला विश्रांती घ्यायला पंढरपूरला जावं वाटतं आणि ज्याच्याकडे विश्रांती घ्यायला जग जातं त्याला विश्रांती घ्यायला आळंदीत यावं वाटतं. विठाल. नामा म्हणे देवा चला विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणे देवा चला विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. म्हणे देवा विश्रांती घ्यावया कल्पवरी, विश्रांती घ्यावया कल्पवरी. 84 सिद्धाला इथंच विश्रांती आहे. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथेची पै केले, इंद्र येवोनी भूमिसी याग संपादिले अहर्निशी. इंद्रादी देव ब्रह्मादी देव आणि विश्वाची विश्रांती घ्यायला कुठे येत असेल तर ती ही समाधी आहे. कल्पवरी विश्रांती घ्यावया नामा म्हणे देवा तया ठाया चला. विठाल. ह्या यात्रेला काय यायचं? दुसऱ्या एका प्रमाणानं सांगतो. यात्रे अलंकापुरा येथे ते आवडती, विठ्ठला पांडुरंगी प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञाना. इथं यायचं, दुसरं काही करायचं नाही महाराज.
हे मस्तक त्या समाधीला लागल याची काळजी घ्यायची. 6 दिवसात नाही झालं तर 7व्या दिवशी थांबा. मस्तक समाधीला लावण्याचा अट्टाहासानं प्रयत्न करा. त्याची कारणं सांगतो. मस्तक येईल तेव्हा त्या समाधीला लावायचं, येईल तेव्हा त्या समाधीला लावायचं. एक ना एक दिवस त्या समाधीतल्या माऊलीला आपली दया आल्याशिवाय राहणार नाही. आणि दया येऊन त्यांनी एक तरी दिवस आपल्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी माऊलीचा हात आपल्या डोक्यावर पडेल त्या दिवशी आपलं तरणोपाय आणि कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला ऐका, हे डोकं कुठंही टेकायचं नाही. मी नेहमी सांगत असतो. आमच्या जोग महाराज संस्थेचे अध्यापक प्रातस्मरणीय वैकुंठवासी पूजनीय विठ्ठल बाबा घोले फार गोड वाक्य सांगायचे. मी समाधीलाच मस्तक का म्हटलं, तुकोबारायाच्या पायावरच मस्तक का म्हटलं, कुठंही टेकायचं नाही. गुरुवर्य फार गोड सांगायचे. ते म्हणायचे, बुवा मस्तक शरीरातला उत्कृष्ट भाग आहे आणि पाय शरीरातला निकृष्ट भाग आहे. आणि तुम्ही पहा, परिचय कशावर आहे, डोक्यावर का पायावर? चेहरा पाहिला तर माणूस कळतो, पाय पाहून कळतो का? चेहरा पाहिला तर माणूस कळतो. आणि व्यवहारात सुद्धा पहा, एखाद्यानं चुकीचं वागला की माणसं सहज म्हणतात, अरे काय करतो, तुला काय डोकं आहे का नाही? मेंदूच तपासायचा तर डॉक्टर काय गुडघ्याचं ऑपरेशन करतील का? मेंदू तपासायचा तर डोक्याचं ऑपरेशन करतील. चापूनच पाहायचा मेंदू हात लावून तर काय गुडघ्याला बघतील का? तू बघू तुझा गुडघ्यात आलाय का? आपण विनोदानं म्हणतो ह्याचा मेंदू, पण ते उगं म्हणायचा भाग झाला. मेंदूची जागा डोकं आहे. चाणक्यानं सूत्र लिहिलं महाराज, सर्वेंद्रियाणाम नयनम प्रधानम सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम. सर्व अवयवात प्रधान अवयव डोकं आहे. मग हे पवित्र डोकं ज्या पायावर टेकायचंय ते पाय आपल्या डोक्यापेक्षा पवित्र आहेत का याची खातर जमा करून मगच तिथं डोकं टेकलं पाहिजे, कुठंही नाही. मग ही समाधी डोक्यापेक्षा नाही, हे सगळे डोके निर्माण करणाराच्या डोक्यापेक्षा पवित्र आहे. विठाला हे सगळे डोके घडवणारा ब्रह्मदेव आहे. आणि त्या ब्रह्मदेवाला सुद्धा इथं डोकं ठेवायची इच्छा निर्माण होते, एवढी ही समाधी पवित्र आहे. मग तिथं डोकं ठेवायचं. ऐका, हे व्यवहारातलं सांगतो. इथं तर ठेवायचं, पण व्यवहारात जर कुठं ठेवायची वेळ आली तर त्याच चरणांवर डोकं ठेवायचं जे चरण आचरणानं पवित्र झालेले आहेत. आचरणानं पवित्र झालेल्या चरणावर डोकं ठेवा, फायदा फार मोठा आहे. तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव आपे आप, तेने भेटे देव. हो संत पायी माता देवी का सद्भावे, पायी माता देवी का सद्भावे, पायी माता देवी का सद्भावे, पायी माता देवी का सद्भावे. संता पायी माथा ठेविता तेने भेटे देव आपे आप. आपल्या संत परंपरेमध्ये तर एवढं गोडवा सांगितलाय. नुसते पाय नाही महाराज, पायाचं तर पुढं जाऊ द्या. हो, देवईची रज शरणीची माती धावत चालती मागे मागे, नामयाचे पाठी चाले केशिराज लागावया रज चरणीचे. ऐकणारी मंडळी सुज्ञ आहे, बहुश्रुत आहे आणि कॅमेऱ्यातून हे लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. आपल्या विश्वशांती केंद्राच्या चॅनलवरून विदेशातले लोक सुद्धा हे कीर्तन पाहत आहेत. आणि
आदरणीय कराड साहेबांच्या घरी आत्ता ह्या वेळेला हेच चॅनल सुरू असतं आणि सगळी मंडळी घरी बसून हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पाहत असतात. एक ज्ञानेश्वरीतली फार गोड ओवी डोळ्यापुढे आली. इथं दुसरं काय बोलायचं महाराज. ज्ञानाचं काठिण्य सांगितलंय किंवा परमात्मा किती दुर्लभ आहे ज्ञानोबरायांनी सांगितलंय. तो बुद्धीचा विषय नाही, तो मनाचा विषय नाही, इंद्रियाचा विषय तर फार लांबची गोष्ट आहे. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिघे, इंद्रिया किरजोगे होईल काय. अरे जिथं मन आणि बुद्धी जाणार नाही तिथं इंद्रियाला तो कळेल का. इंद्रियाचा विषय नाही. पण माऊली म्हणतात मना बुद्धी आणि इंद्रियाचा विषय नसलेला परमात्मा आम्ही आमच्या शब्दाचा विषय करू, वाणीचा विषय करू, वाचेचा विषय करू. कशाच्या जोरावर. माऊलींची आता ओवी ऐका. एवढे एक सोभग ओळघे वाचेचे अंग, गुरु पद पद्म परागला हे जे का. माऊलींनी गुरुच्या पायाला कमळ म्हटलंय आणि गुरुच्या पायाखालच्या मातीला पराग कण म्हटलंय. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या अवतीभोवती जर चुकून हुकून मातीचा कण पडलेला असेल ना तर तो कण नाही, माऊली रूपी कमळाचा बाजूला झालेला तो पराग कण आहे. आणि तो एखादा पराग कण जरी आपल्या मस्तकाला लागला तरी एका जन्माचं नाही अनंत जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मस्तक तिथं लागलं पाहिजे. ते पराग कण, त्या समाधीला गंध लावलेला एखादा गंधाचा तुकडा, त्या समाधीला वाहिलेलं फूल, त्यातलं एखादी पाकळीतली पाकळी, त्याच्या पाकळीतला 1/10 भाग तो मस्तकाला लागला. माऊलीच्या समाधीला लावलेलं अत्तर, त्याच्या एका थेंबातला 1/100 भाग जरी आपल्या मस्तकाला लागला तरी त्या समाधीरूपी कमळाची ती परागकणं असतात. आणि त्या परागकणाचा स्पर्श आपल्या जीवनाला होणं म्हणजे मन बुद्धी वाचेच्या पलीकडं असलेला परमात्मा आपल्या वाचेत आणि शब्दात आणि डोळ्यात येऊन समोर उभा राहणं. विठाल साधूचं चालणं, साधूचं बोलणं, साधूचं बसणं, साधूचं उठणं, साधूचं कीर्तन, सगळ्याच्याच अवतीभोवती देव उभा असतो. रंगभरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाच तेथे असे. तुम्हाला सांगू महाराज, देव शोधायला दुसरीकडे जायचं नाही. तुम्ही आळंदीत येऊन ज्ञानोबारायाच्या समाधीजवळ गेलात की फक्त ज्ञानोबारायाचं नाही, जगाच्या बापाचं तुम्हाला तिथंच दर्शन झालं. कारण जगाचा बाप 365 दिवस 24 तास इथंच पडून असतो. तो कुठंच जात नाही, इथं पडून असतो. जेव्हा आमचे संत बसतात तेव्हा तो तिथं लोळत असतो आणि जेव्हा आमचे संत कीर्तन करतात तेव्हा तो उभा राहतो. माझे भक्त गाती जेते तेव्हा तो नाचत असतो. दुसरं घेऊ आपण. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, हो नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, जनी म्हणे नामदेवा बोला अभंग, जनी म्हणे नामदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले.
सावध होई देवा बोले कबीर आजा सावध होई देवा ऐसे बोले कबीरा दोन्ही हात वर करा. सगळ्यांनी टाळी वाजवायची, भजन करायचंय आमच्या मागे सगळ्यांनी. पांडुरंग 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 पांडुरंग
असे देव दिसे समचरणाची तुम्ही वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबी नदी वरी अवघ्यांची मानसे उमरडोनी जाय वरी तयापासी पांडवा मी हरपला माझा मुद्दा आहे साधूचे संगती तरुणोपाय ज्ञान साधूजवळच आहे देव साधूजवळच आहे मस्तक साधूच्या पायाला लागलं की त्या रजक कणानं जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही विठाला लावत राहायचं महाराज एक दिवस तो सोन्याचा आल्याशिवाय राहणार नाही एक गोष्ट वाक्य कोणतंही काम करत असताना प्रामाणिकपणे झोकून देऊन काम करत राहायचं कुठलंही काम एका दिवसात होत नाही वाक्य नीट आहे का कोणतंही काम एका दिवसात होत नाही पण एक दिवस झाल्याशिवाय राहत नाही एका दिवसात अपेक्षा करायची नाही पण एक दिवस होणार आहे हा विश्वास संपू द्यायचा नाही माऊली एका दिवसात कृपा करणार नाहीत पण एक दिवस कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत विठाला आणि जेव्हा त्यांचा हात मस्तकावर पडेल ना अरे माणसाचं कल्याण होईल नवल नाही जनावरांचं कल्याण झालं त्या हातानं रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरिला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप धरुषणे हरे पाप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा रेड्याच्या पाठीवर हात टाकला हो ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा तोंड बंद पडली महाराज पाहणारांची एक रेडा वेद बोलू लागला काय हे चमत्कार आता हल्ली काही लोक मानतील नाही मानतील तो ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे एकानं मला म्हटलं महाराज ते सांगदेव महाराजाला वाघावर बसून यायची काही गरज होती का माऊलीच्या पुढं त्यांना अशी घमंड करावी का मी म्हणलं बाबा पहिलं तुझे वाक्य सुधारून घे तू चांगदेव महाराजांना एकेरी बोलू नको तू 70 वर्षात सगळा गाशा गुंडाळून निघून जाणार आहे ते बुवा 1400 वर्षे काळाला फसवत होते 14 वेळा काळाला मेळ लागू न देणारे योगीराज चांगदेव होते मुक्ताईनं त्यांना एकेरी भाषेत उल्लेख करणं त्यांचा अधिकार आहे मुक्ताई म्हणाल्या म्हणून आम्ही सुद्धा तसं म्हणायचं नाही आम्ही योगीराज चांगदेवच म्हणायचं बरं ते सगळं ठीक आहे म्हटलं पण ते वाघावर बसून का आले मी म्हणलं बाबा साधा व्यवहार घे आम्ही 10-5 अभंग पाठ करतो 4-2 खेड्यापाड्यांमध्ये कीर्तनं सांगतो तर 25-25 लाखाच्या गाड्या वापरतो अरे मग आमच्यासारख्या मरतुकड्या कीर्तनकारांनी जर 25 लाखाच्या गाडीतून फिरतोय तर चांगदेव महाराजांना काय गाडवावरून फिरलं पाहिजे का अरे ते वाघावर नाही आणखी मोठं वाहन घेऊन आले असते तरी चाललं असतं आणि काय असतं माहिती आहे का चांगदेव महाराज आले नाही आहेत महाराज योग्यांच्या खुणा योग्याला कळत असतात चांगदेव महाराज रीतसर निमंत्रण पाठवून बोलवलेत स्वतःहून येणं वेगळं आणि बोलावणं वेगळं मग बोलवणारा जर ज्ञानी यांचा शिरोमणी असेल तर येणाराला वाघावर आल्याशिवाय पर्याय नाही विठाला संकेत आहेत ते त्यांनी येऊ का म्हणून परवानगी विचारली आहे तुम्ही म्हणाल कुठं विचारली कोरा कागद म्हणजे परवानगीसाठीच पाठवला होता मला भेटायची इच्छा येऊ का 65 ओव्यांची 65 म्हणजे भेटण्यासाठीचं निमंत्रण होतं 65 ओव्या चांगदेव महाराजांना कळल्या नाही असं आपण म्हणायचं नाही फक्त तो एक संकेत आहे दोघांचा आणि मग चांगदेव महाराज विचार करतात माऊलींच्या भेटीला जायचं आहे तर मलाही तसं रुबाबात जावं लागेल आणि मग चांगदेव महाराज वाघावर येतात म्हणून माऊली म्हणतात बाबा ते जर चेतन प्राण्यावर बसून आले असतील तर आपल्याला जडाचा वापर करावा लागेल आता माऊलीच्या जवळ काही तिथं सिंह वगैरे नव्हता असता तर माऊली त्याला म्हटले असते चल जाऊ माऊलीच्या जवळ त्यावेळेला त्या समयाला भिंत होती माऊली म्हटले चल बाई जाऊ भिंतीवर हात टाकला तर चालते चालविली जड भिंती
हाताचं सामर्थ्य आहे. भिंत चालली हाताच्या स्पर्शानं, रेडा बोलला हाताच्या स्पर्शानं. मी तर म्हणेल महाराज, ज्यांना ज्ञानोबाराय कळले